प्रशासनाच्या कठोर निर्बंधांना धाब्यावर बसवून सुरू असलेला डीजेचा धुमाकूळ अखेर एका 19 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलाय। कावड यात्रेदरम्यान 2 डीजे चालकांच्या चढाओढीत सोमनाथ भानावत हा तरुण 2 डीजे गाड्यांच्या मध्ये दबला गेला आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नियमांचं उल्लंघन करून उघड्यावर ही जीवघेणी स्पर्धा चालते कशी आणि पोलीस प्रशासन यावर गप्प का, पाहूयात। श्रावण महिन्यानिमित्त औंढा नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या कावड यात्रांची सध्या महामार्गावर मोठी गर्दी आहे। यातच निष्काळजी तरुणांची हुल्लडबाजी आणि जीवाची पर्वा न करता डीजे गाड्यांवर लटकून नाचण्याचा प्रकार सध्या समोर येतो। कराळे डिग्रज फाट्यावर 2 वेगवेगळ्या कावड यात्रा आमने सामने आल्या आणि सुरू झाला डीजेचा उन्माद। कुणाचा डीजे मोठा आणि कुणाचा आवाज जास्त, यावरून दोन्ही डीजे चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली। डीजेच्या गाड्या रिव्हर्स घेऊन एकमेकांना धडक देण्यापर्यंत ही चढाओढ पोहोचली। दोन्ही डीजेच्या गाड्या एकमेकांना धडकत असताना 19 वर्षांचा सोमनाथ भानावत हा तरुण 2 गाड्यांच्या मधोमध दबला गेला। तरुण तिथंच तडफडत होता, पण डीजेचा आवाज थांबला नाही। बेभान झालेले तरुण डीजेच्या तालावर नाचण्यात मग्न होते। एका तरुणाचा जीव जातोय याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं। डीजेच्या त्या भयानक कर्कश आवाजात सोमनाथच्या किंचाळ्या पार दबून गेल्या। गाड्या बाजूला झाल्यानंतर सोमनाथ गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळल्याचं लोकांच्या लक्षात आलं। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झालाय। काल 2 डीजे आमने सामने आले व त्यांची शर्यत लागली। डीजे कोणाचा जोरात वाजताय अशा प्रकारे, व दोघे आमने सामने आल्यावर त्यांनी दोघांनी गाड्या रिव्हर्स लावून जोरजोरात गाणे वाजवले। तर त्यामध्ये एका डीजेचा ऑपरेटर खाली उतरून मध्ये चेंगरला गेला व आवाज इतका भयानक होता की आम्हाला काहीच कळालं नाही। त्यानंतर त्याला बाजूला काढून हिंगोलीला रवाना करण्यात आले। एकमेकाचे आवाज दाबण्याच्या कारणाने हा बळी गेलेला आहे। एकीकडे प्रशासन म्हणतं डीजे बंदी, पण कुठलीही बंदी नाही। अतिशय कर्कश असा आवाज इथे होत आहे आणि याचा त्रास संपूर्ण नागरिकांनाही होत आहे, पण याच्याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे। सरकारनं आवाजाच्या मर्यादेबाबत अत्यंत कठोर निर्बंध लादलेत, मात्र हिंगोली जिल्ह्यात कावड यात्रांच्या नावाखाली महामार्गावर या नियमांची पायमल्ली करत बेकायदेशीरपणे डीजेचा हा मनमानी कारभार सुरू आहे। एका 19 वर्षांच्या निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी पोलीस प्रशासन या बेजबाबदार डीजे चालक आणि आयोजकांवर कठोर कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला नाहीये। नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होईल अशी माहिती आहे। एकीकडे राज्य सरकारचं केंद्र शासनाने डीजेवरती अनेक कठोर नियम लादलेले आहेत। मात्र याकडे मोठ्या प्रमाणात सध्या कावड यात्रामध्ये डीजेचा वापर होताना पाहायला मिळतात। नेमकं प्रशासन या कडे दुर्लक्ष काय करते असं देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र या निष्पाप तरुणाचा या डीजेच्या आवाजामुळे या ठिकाणी बळी गेल्याचं पाहायला मिळते, कारण की 2 डीजेंचा या ठिकाणी वाद सुरू झाला, स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर खरा या आवाजामुळे आणि या येथील त्या दुर्घटनेमुळे या तरुणांचा बळी गेल्याचं पाहायला मिळते। कावड यात्रेतील भक्तीचा उत्साह आता डीजेच्या हिंसक आणि जीवघेण्या स्पर्धेत बदलताना दिसतोय। एक तरुण 2 डीजेच्या मध्ये दाबला जाऊन तडफडत असताना देखील डीजेचा आवाज बंद न होणं यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं। डीजेच्या कर्कश आवाजात एका तरुणाच्या मृत्यूच्या वेदनांचा आवाज दबून गेला। कायदे आणि निर्बंध कागदावरच राहिल्यानं एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला। या घटनेनंतर तरी हिंगोली पोलीस आता झोपेचं सोंग सोडणार की अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना मोकळं रान देणार, हाच सर्वात मोठा सवाल आहे। गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली।